चला तर हाय मैत्रिणींनो, चला तर आज चाललंय पहा औषध मारायचं काम. आता औषध मिक्स करण्यासाठी बघा पुड्या वगैरे सगळ्या टाकल्यात आणि ही पण खोके टाकलेत सगळे, त्यातलं सगळे औषध टाकले. तर आता हे पूर्ण मिक्स करायचं आणि औषध मारून घ्यायचं पहा. तणनाशक आहे गावासाठी. पलीकडचं एक वावर आणि हे इकडचं एक, दोन वावर मारून घ्यायचे. आता किती वाजलेत? 2 वाजलेत. तो 2 वाजलेत पहा. 2 वाजता सुरू झालेत औषध मारण्यासाठी. बघू आता किती वाजते तर औषध पूर्ण मारून होण्यासाठी. असं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं पाहिजे आणि हलवून घ्यायचं. याला दुधाची एक अशी म्हणजे पांढरे व्हाईट कलरचं एक औषध आहे पहा. त्याच्यात दुधासारखं दिसतंय सेम ते. इकडे घ्या. आता या ज्या पूर्ण पुड्या आहेत ना अशा, तर आता सगळ्या विरघळून जाणार पहा आपोआप. हे बघा विरघळायला लागली, फुटली ती पुडी लगेच विरघळून जाते ती आपोआप. आणि हे बघा सेम जसं दूध दिसतंय असं औषध येते पूर्ण. आता तर जे गवत उगवलंय ना ते सगळं जळून जाणार पहा. हे पहा एवढ्या औषधाच्या पुड्या टाकल्यात पहा. पूर्ण हे 2 खोके होते. ह्या पण 2 पुड्या सेम आणि ह्या 2 सेम आणि हे एक होते. आता एवढं सगळं मिक्स करून घेतलं. आता काडीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्याचं. आणि 12 पंप होते पायाची. दाजी गेलेत काडी शोधायला. बरोबर 5-16 लिटर पाणी झालं. 16 पंप होते त्याच्यात. हे इथं 17-11 दिसते का? 17 लिटर खाली, त्याच्या खाली 16. एकजीव करून घ्यायचं पहा व्यवस्थित असं. एकदा का पंप सुरू झाला नॉनस्टॉप पंप मारून घ्यायचे. आता चार्जिंगच टिकती का नाही काय माहिती. तोपर्यंत फुल तर चार्जिंग केली भरपूर. बघू होईल बहुतेक. दरवेळेस करतोच ना आपण एवढे पंप. होईल कारण फुल चार्जिंग केलेली. आणि बघा हे विहिरीतून पाणी घ्यायचं आणि पंप मारण्यासाठी जवळच विहीर आहे पहा. आता पाणी शिंदून काढायचं याच्यातून. पाणी काय भरपूर आहे. पलीकडे नदी पण वाहते. एवढे सगळ्या पुड्या टाकून हे पण औषध आणलंय पहा. ते पण 30 ml टाकायचं. एवढं पूर्ण बादलीत 30 ml का? 30 ml टाकायचे. यात आता 50 आणि 75 ml आहे पहा. तर औषध घ्यायचं कसं तर आता या रेषेपर्यंत घ्यावं लागेल म्हणजे बरोबर होईल. 30 ml घ्यायला सांगितलेलं आहे. याच्यात 2च आकडे येतं 50 आणि 75. आता पंप भरायचं काम चालू आहे पहा. पंप भरून घेतलं का पाणी नंतर 1 मग्गे औषध टाकायचं पाहिजे. 1 मग्गे टाकलंय पहा. आणि आता हे 30 ml त्याच्यात टाकायचं का पंपात डायरेक्ट पहा औषध. आणि पूर्ण हा बरोबर आहे ना. प्रत्येक पंपात टाकायचं पहा एवढं 30 ml. ती बॉटल त्याच्यात मिक्स करायची. 30 ml टाकायचं सगळ्या पंपामध्ये. तर एवढा पंप भरला की उचलून द्यायचं काम राहील पहा माझ्याकडं. पंप आता उचलून दिलाय. आता झालं सुरू पहा नॉनस्टॉप. आता जेवढे होतील तेवढे पंप. तोपर्यंत आता ही बादली भरून काढून ठेवते मी विहिरीतून. आता पाणी काढावं लागेल तोपर्यंत. 1.5 बादली बसते एका पंपात. एवढी मोठी बादली आहे ना तर 1.5 बादली बसते ती. आता विहिरीतून पाणी काढता येतं की नाही काय माहिती. कारण यावेळेस पहिल्यांदा विहिरीतून पाणी काढते मी. बघू जमतंय की नाही जमतंय. सगळा कचरा असल्यामुळे त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आणि कचरा बाजूला जाईल पहा. मग हे करायचं. भरपूर पाला गळालेला आहे त्याच्यामुळे कचरा येतोयच बरं का. मगाच्या पंपामध्ये पण आला होता कचरा. बघू आता काय होतं. आला का लगेच एवढी बादली टाकून द्यायची. एका बादली भरून काढलेच. नाही आला कचरा याच्यात. दाजीने मागाशी व्यवस्थित कचरा बाजूलाच केला नव्हता. छान असं पाणी निघालंय पहा. या शेतातलं झालंय पहा पूर्ण पाणी औषध मारून. आता ह्या शेतात गेलेत पहा दाजी. ते पलीकडं दिसतेत का नाही काय माहिती. ते चाललेत अजून तिकडं.
आता तेवढं आता हेच गेलं 4 वाजेपर्यंत. आता त्याला किती वेळ लागतोय काय माहिती तेवढ्या परत मारण्याला आता. आणि मी देते इथून पाणी काढून द्यायचं काम करते आणि औषध पण तयार करून ठेवलेलं. अर्धी बादली झाली पहा आता. अर्धी तेव्हा शेतात गेली ना, अर्धी ह्या शेतात जाईल पहा आता. आणि दुसरे पाणी पण काढून ठेवलं लगेच. चला तर चाललेत काम आता. याला पण लागते पहा 2 तास बरोबर. बरोबर 6 पंप लागते मैत्रिणी. तरी पण फवारणीचं काम चालूच आहे पहा. आता अजून एक पंप मारायचे पहा. एवढं थोडंसं राहिलं औषध. आणि आता दाजी गेले पहा पंप घेऊन. चार्जिंग संपली होती मध्ये एकदा, तर मी जाऊन परत चार्जिंग करून घेऊन आले पहा अर्धा तास. आणि पहा असा वेळ होतोय, दिवस तर मावळून गेलाय. पोरं पण वाट पाहत असतील पहा घरी. आज शनिवार आहे आणि घरी गेल्यावर परत स्वयंपाकाची तयारी करावी लागन. मला दम लागलाय बा. मी एवढं पाणी शेणलंय तर एक बादली काढलंय. वरती घ्यायला दमच लागतं पहा. एवढी मोठी भरलेली बादली असते ती. चला तर चाललंय फवारणीचं काम आता अजून बी. आता किती वेळ लागतोय तरी आता 15 ते 20 मिनिटं लागतील पहा. मग घरी जायचं. चलात मैत्रीण बाय. कसं वाटलं आमचं शेतातलं आज काम ते नक्की सांगा. आणि औषध फवारणीसाठी आम्ही काय काय औषध वापरले ते पण तुम्हाला सांगितलंय. तुम्ही तर पाहिलेच कसं वापरलंय, कसं टाकलंय, ते सगळं मिक्स केलंय. चलात मैत्रीण बाय.